संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत. धांदरफळ, निमज, राजापूर यांच्यासह अनेक गावांना निसर्गाचा मोठा फटका बसलाय. शेतीसह घरांचंही नुकसान झालंय. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील MIDC आणि महिला व बाल रुग्णालयांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच जलजीवन योजनेतील त्रुटींकडे लक्ष वेधत शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील खताळ यांनी स्पष्ट केले. नाही, काल परवा दिवशी ज्या पद्धतीने आपलं मंगळापूर, चिखली, जवळे, कडलग असल, डेरेवाडी, धांदरफळ असल, निमज असल या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळीने मोठं नुकसान झालंय. काल स्वतः सकाळी मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली. काही ठिकाणी घरांचं सुद्धा नुकसान झालंय, तर त्या घरांची सुद्धा पाहणी करून तहसीलदारांना तत्काळ आपण पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. काल माझ्या माहितीनुसार अंदाजे 2485 लोकांचा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू आहे. आणि काल संध्याकाळी सुद्धा ज्या पद्धतीने निमगाव असल, भीमगिरी असल, वडगाव असल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. तर जिथं जिथं या अवकाळीमुळं नुकसान होत आहे तर त्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं राहणार आहे. मी स्वतः अधिकाऱ्यांना, कृषी विभागाच्या असेल, महसूल विभागाच्या असेल, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या कुठलाही शेतकरी नुकसान झाल्यानंतर तो त्या पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. जे जे आहेत त्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना निश्चित सरकार पातळीवरून मदत मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. नाही, संगमनेर तालुक्याला एक रस्ते मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. लवकरच ज्या आपण महिला रुग्णालया संदर्भातला प्रश्न होता तो सुद्धा मार्गी लागतो. MIDC सुद्धा मंजूर झाल्यासारखे आहे. नोटिफिकेशन निघणं फक्त बाकी आहे. त्यामुळं प्रत्येक बाबतीमध्ये माझं लक्ष होतं. परंतु या पद्धतीने काम करताना ज्या ज्या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्न आहेत याच्याकडे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. जसं संगमनेरमध्ये जलजीवन योजना असेल, या जलजीवन योजनेला मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु दुर्दैवाने संगमनेरमध्ये या ठेकेदारांच्या टोळीने या जलजीवन योजनेचं भट्ट्याबोळ केलाय. त्यावर सुद्धा मी प्रश्न उपस्थित करून माझी मागणी आहे आजही ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. काल मी काही ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर बघितलं पाईप अक्षरशः अर्धा फुटावरती आहेत. त्यामुळं माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे का कामं निकृष्ट न होता चांगल्या पद्धतीने होऊन जी शासनाची योजना सर्वसामान्य लोकांना लोकाभिमुख पद्धतीने सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.